जय हिंद मित्रांनो, आपल्या टीप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता झालेली जी सीटीटीची परीक्षा आहे त्या परीक्षेची अंतरिम उत्तर सूची कधी येणार आहे, त्याच्यावर आपल्याला ऑब्जेक्शन घेता येतं का आणि त्याचा निकाल आपल्याला कधीपर्यंत पाहायला मिळू शकेल, त्याविषयी थोडक्यामध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। जय हिंद मित्रांनो, आपल्या टीप चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे। आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नुकतीच झालेली जी सीटीटीची परीक्षा आहे त्या परीक्षेची अंतरिम उत्तर सूची कधीपर्यंत येणार आहे, काही प्रश्न चुकलेले आहेत का, त्याच्यावर आपल्याला ऑब्जेक्शन घेता येतं का आणि त्याचा जो अंतिम निकाल आहे तो आपल्याला कधीपर्यंत पाहायला मिळू शकतो, त्याविषयी थोडक्यामध्ये माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राइब करा, साईडचा जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही। मित्रांनो, आपण जर का या ठिकाणी आत्ताची 7 तारखेला आणि 8 तारखेला म्हणजे 7 आणि 8 फेब्रुवारी रोजी झालेली सीटीटीची परीक्षा दिलेली असेल, त्यामध्ये मग पेपर 1 असेल किंवा पेपर 2 असेल, दोन्हीपैकी कोणताही पेपर दिला असेल तर आपल्या सर्वांना कुतूहल आणि उत्सुकता लागून राहिलेली आहे की या परीक्षेची अंतरिम उत्तर सूची कधीपर्यंत पाहायला मिळू शकते। तर मित्रांनो, नेहमी जर का आपण सीटीटी परीक्षेचा ट्रॅक रेकॉर्ड जर पाहिला, त्यांचा जर भूतकाळ आपण इतिहास जर का चालून पाहिला तर लक्षात येतं की येत्या 15 ते 20 दिवसांच्या आतमध्ये आपल्याला अंतरिम उत्तर सूची पाहायला मिळते आहे। आता यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण जेव्हा परीक्षा दिलेली आहे तर परीक्षेसोबत आपल्याला आपली जी काही झेरॉक्स OMR शीट आहे ती देण्यात आलेली नाही। मग आपण आपली उत्तरं कशा प्रकारे बरं चेक करू शकतो, तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे, ज्यावेळेस अंतरिम उत्तर सूची आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते, पब्लिश झालेली असते, त्यावेळेस आपलं जे लॉग इन आहे ते परत आपल्याकरिता अवेलेबल करून दिल्या जातं आणि आपल्याला आपल्या लॉग इनवर आपली जी काही उत्तरपत्रिका आहे म्हणजे OMR ची आन्सर शीट आहे ती पाहायला मिळते। मग आपण त्याच्यासोबत मॅच करून या ठिकाणी आपली जी काही अंतरिम उत्तर सूची आहे त्याच्या अनुसार आपल्याला आलेला स्कोर तपासून पाहू शकतो। राहतो आहे दुसरा प्रश्न, जर कदाचित काही प्रश्न चुकले तर आपल्याला ऑब्जेक्शन घेता येतो का, त्या प्रश्नाचं उत्तर आहे येस, आपण चुकलेल्या प्रश्नांवरती ऑब्जेक्शन घेऊ शकतो। परंतु सीटीटी जी आहे त्यासाठी आपल्याला प्रति प्रश्न 1000 रुपये या ठिकाणी चार्ज करतं, बरोबर आहे। एक प्रश्न जर का आपल्याला ऑब्जेक्ट करायचा असेल, ऑब्जेक्शन घ्यायचं असेल एका प्रश्नावर तर 1000, दोन प्रश्नांवरती आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायचे असेल तर 2000 रुपये पे करावे लागतात। म्हणजे त्या संदर्भामध्ये खूप स्ट्रिक्ट नियम या ठिकाणी सीटीटीचा आहे। शक्यतो सीटीटी जी आहे आपल्या परीने प्रश्न चुकवत नाही। मराठीचा यावेळी जे आहे एक प्रश्न चुकल्याची चर्चा आहे आणि तो प्रश्न चुकलेलाच आहे, कदाचित त्यांच्याच वतीने जे आहे तो प्रश्न दुरुस्त करून देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो। त्याच्यानंतर जेव्हा अंतिम उत्तर सूची येईल त्याच्यानंतर आपल्याला रिझल्ट पाहायला मिळू शकतो। मग आपण साधारणपणाने कन्सिडर करून चालतो आहोत की मार्च महिन्याच्या 10 तारखेच्या आसपास आपल्याला या सीटीटी परीक्षेचा जो रिझल्ट आहे तो पाहायला मिळू शकतो। जर आपला रिझल्ट पॉझिटिव्ह आला नाही किंवा पेपर जर का आपला व्यवस्थित केलेला नसेल तर काळजी करू नका, तुमच्याकरिता अवेलेबल आहे मित्रांनो या ठिकाणी गुरुजी नावाची टीईटी बॅच, कारण येत्या जून जुलैमध्ये टीईटीची परीक्षा होणार आहे। या परीक्षेकरिता गुरुजी नावाची टीईटी बॅच अवेलेबल आहे। या बॅच मध्ये तुम्हाला टीईटी परीक्षेकरिता मग पेपर 1 असेल किंवा 2 असेल याकरिता आवश्यक असलेला पेपर 1 पेपर 2 त्याचे सगळे विषय जे आहे डेली लाईव्ह स्वरूपामध्ये शिकवले जातात। सेम लेक्चर रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असतो, पीडीएफ नोट्स आहे, टेस्ट सिरीज आहे, ह्याच्यासोबत टीईटीच्या सोबतच जे आहे सीटीटीची टेस्ट सिरीज आणि सीटीटीची कंप्लीट बॅच देखील मोफत यामध्ये दिली जाते आहे। याकरिता तुम्हाला एकच काम करावं लागेल, प्ले स्टोअरला जाऊन मास्टर टीचर नावाचं जे ऍप आहे तुम्हाला डाउनलोड करून घ्यावं लागणार आहे। मित्रांनो, 6 महिन्यांचा कालावधी आपल्याकडे जवळपास शिल्लक आहे। 6 महिन्यामध्ये आपण जर तयारी केली 100% टीईटीची परीक्षा आपण पास केल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे आजच मास्टर टीचर हे जे ऍप आहे डाउनलोड करायला विसरू नका।